नीता रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि म्हणून आज आपण छान मेथीचे पराठे बनवणार आहोत। त्यासाठी मी मेथी घेतलेली आहे बघा, छान पानं अशी घेतलेली आहे। आता मी मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे 1 वाटी बघा। तसंच त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे, 1 बटाटा उकडून किसून घेतलेला आहे, ह्याच्यामध्ये 2 टीस्पून एवढे तीळ घालायचे आहे, थोडासा चिमूटभर ओवा घालायचा आहे, 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट घालणार आहे। मसाल्यांमध्ये 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून हळद, हिंग आणि मीठ चवीनुसार एवढं आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत। 1 टीस्पून एवढं तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत। बटाटा आणि बेसन घातल्यामुळे पराठ्याला आपल्या वेगळी छान चव येणार आहे। पीठ आपलं मळून झालंय। आता यामध्ये थोडंसं तेल, अजून 1 टीस्पून एवढं तेल या पिठाला लावून ठेवायचं आहे, पूर्ण लावून घ्यायचं असं। छान मळून झालेले। आता बघा, जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही, असं मीडियम हे पीठ मळून आपण घेतलेलं आहे। आता पीठ आपण हे 10 मिनिटं झाकून ठेवून देणार आहोत। 10 मिनिटं होत आली आहेत, पीठ आपलं बघायचं आहे आणि आपल्याला पाहिजे त्या, म्हणजे आपल्याला छोटे मोठे जेवढे पाहिजे ते मीडियम साईजचे एवढे गोळे करून घ्यायचे आहेत। आपण गोळे करून झालेले आहेत। आता आपण पराठा लाटून घेऊया। गव्हाच्या पिठामध्ये छान घोळवून घ्यायचं आहे आणि छान पातळ लाटून घ्यायचं आहे। हा बघा, पराठा आपला छान लाटून झाला। एकदम पातळ नाही, एकदम जाड नाही, असा मीडियम साईजमध्ये आपण ह्याला लाटून घेतलेला आहे। आता आपण ह्या तव्यावर टाकूया। पराठा आपला टाकून घेणार आहोत, थोडी भाजू द्यायची आहे। पलीकडे थोडंसं असं शेकायचं आहे त्याला। आता आपण पलटी करून बघू। बघा, दुसरी साईड पण छान भाजली आहे। आता आपण यावर तेल लावून घेणार आहोत। तेल किंवा तुम्ही तूपही लावू शकता आणि जी तेल लावलेली साईड आहे ती खाली ठेवून पुन्हा पलीकडे छान शेकून घ्यायची आहे। आता पुन्हा ह्या साईडला पण असं तेल किंवा तूप तुम्ही लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा ही साईड सुद्धा खरपूस भाजून घ्यायची आहे। हे बघा, छान असा आपला पराठा तयार झालेला आहे। असेच बाकीचे पण पराठे आपण करून घेणार आहोत। एकदम सॉफ्ट असे मेथीचे पराठे आपले तयार झालेले आहेत बघा। तुम्ही हे भाजी बरोबर किंवा चटणी बरोबर पण खाऊ शकता, खूप छान लागतात। तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नीता रेसिपी मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।